सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, टर्निंग पॉईंट्स मार्फत GMPW सेंट्री इन्स्पेक्टर, त्यानंतर ANM, GNM या सर्व गटासाठी कॉमन असलेला तांत्रिक सिलेबस म्हणजे पोषण, न्यूट्रिएंट्स, पोषण आहार, त्यातील आपण मागचे 4 व्हिडिओ पाहिलेले आहेत, बरोबर. कर्बोदके देखील पाहिलेले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रथिने सोबत जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे स्निग्ध पदार्थ याविषयी पाहणार आहोत. आता ही व्हिडिओ दुसरे विद्यार्थी कोणी पाहत असेल तर तुम्हाला विज्ञानमधील बायोलॉजी, आपला आहारशास्त्र जो आहे त्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते देखील तुमचं कव्हर होऊन जाईल. प्रथिने हे 20 प्रकारच्या अमिनो आम्लापासून तयार झालेले आहेत. स्टार करा यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे. 1 ग्रॅम प्रथिन म्हणजे 4 किलो कॅलरी, यावर देखील प्रश्न म्हणजे ऊर्जा मिळत असते, यावर देखील प्रश्न आले आहे. ऊर्जा संतुलित आहारात प्रमाण हे 10 ते 15% असतं, हे देखील प्रश्न आलेले आहे. प्रथिने हे अमिनो आम्लाची बहुवार्षिके आहेत, यावर देखील प्रश्न परीक्षेला आले आहे. थोडक्यात अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असे म्हणतात. त्यानंतर सजीव सृष्टीमध्ये एकूण निरनिराळे आम्ले 20 आहेत. किती आहेत? 20 आम्ले आहेत. प्रत्येक सजीवामध्ये असलेल्या प्रथिनांचा संच निरनिराळा असला तरी सर्व सजीवांची सर्व प्रथिने ही 20 अमिनो आम्लापासून बनलेली आहेत. ह्याला स्टार करा. जो इथं उल्लेख आहे तोच या ठिकाणी आहे, परंतु सविस्तर स्वरूपात आहे. तर या पेजवर ज्या PPTवर आहेत, ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका वाचाल किंवा आरोग्य विभाग फोल्डर ॲपवर डाउनलोड केल्यानंतर आरोग्य विभाग फोल्डर डाउनलोड कराल, त्या ठिकाणी तुम्हाला 2011 पासून किंवा 2012 पासून ते 2024-25 पर्यंत, किंवा तुम्ही एक 6 महिन्यानं व्हिडिओ बघा जर त्याच्या अगोदर कुठली, आता जसं सध्या MPW हिवताप मुंबई झाली असेल, त्या सगळ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण त्या कोर्समध्ये देत आहोत, ज्याची फी सध्या 149 आहे. झाली तर 199 होईल आणि मूळ फीस जी आहे 499 रुपये आहे. आता मूळ मुद्दा हा 149ला जॉईन करणाऱ्या मुलांना 1 वर्ष व्हॅलिडिटी 100% मिळते. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस त्या प्रश्नपत्रिका सोडवाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की यावर प्रश्न किती वेळेस आलेला आहे. पुढे आहे फर्स्ट क्लास प्रथिने. फर्स्ट क्लास प्रथिने प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. फरक लक्षात ठेवायचे. किंवा फर्स्ट क्लास प्रथिने कोणापासून मिळालेले असतात तर प्राणिज प्रथिनापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना कोणती प्रथिने असे म्हटले जातात? फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हटले जातात. वाचन करत असताना आपल्याला थेरॉटिकल तुम्ही वाचा, परंतु तुमच्या जी मस्तिष्क आहे, मेंदू आहे, त्याला कसा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या दृष्टीने तुम्ही त्याचा विचार देखील आवश्यक करावा. प्रत्येक प्रथिन हे जनुक प्रयोजनानुसार जेनेटिक प्रोग्राम अमिनो आम्ले एका विशिष्ट क्रमाने जोडून तयार होतात. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये प्रथिनांचा संच हा वेगवेगळा असतो. त्यानंतर प्रथिने पेशींचा महत्त्वाचा घटक आहे. पेशींच्या व ऊतींच्या संरचनेमधील प्रथिनांचे प्रमाण जास्तीत जास्त असते. पेशींच्या व ऊतींच्या संरचनेमधील स्ट्रक्चरमधील प्रथिनांचे प्रमाण जास्तीत जास्त आहे. पेशीमधील पाण्याचे वजन वगळता उरलेल्या वजनापैकी 50% पेक्षा अधिक वजन हे प्रथिनांचेच आहे. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. पेशीमध्ये महत्त्वाचा घटक काय आहे? जर पेशीमधलं पाणी जर वगळलं, पाणी जर सोडलं, तर एकूण पेशींच्या वजनाच्या 50% 50% वेटेज हे प्रोटीन्स आहे. ही काही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला जर विचारलं की पेशीमधील पाण्याचे वजन वगळता खालीलपैकी कोणत्या घटकाचे पेशीमध्ये 50% पेक्षा अधिक वजन आहे, तुम्हाला 3 प्रश्न दिले जाऊ शकतात की कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने, किंवा आणखीन एखादी शब्द दिला जातो जसं DNA असो किंवा RNA असो, काहीतरी देईल, किंवा यापैकी नाही. तर तुम्हाला ह्यावेळेस उत्तर आला पाहिजे प्रोटीन. लक्षात घ्या, रीड लेस बट रिवाइज मोर या तत्वानुसार ज्यावेळेस तुम्ही एकच पुस्तक रिवाइज मोर 10 वेळेस वाचायचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच पुस्तक वाचत असताना नवीन काहीतरी मिळत असतं. ठीक आहे. आता विकरे यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेले आहे आणि विक्रांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं प्रॉपर ॲनालिसिस करून स्ट्रक्चर तयार करून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, याबद्दल काही डाऊट ठेवू नका. पेशीमधील बहुतेक प्रथिने ही उत्प्रेरकांची भूमिका बजावत असतात. अशा प्रकारच्या उत्प्रेरक प्रथिनाला विकर असे म्हणतात. ओके.
विकरांच्या सहभागाशिवाय आपल्या शरीरात कोणत्याच जैव रासायनिक क्रिया अशक्य आहेत. इम्पॉर्टंट आहे. एन्झाईम जर इन्व्हॉल्व नाही झाले तर शरीरामध्ये जे काही जैव रासायनिक क्रिया आहेत ते होत नाहीत. विकरांची उदाहरणे अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज. आता ह्या तिन्हीवर बी प्रश्न आहे, स्टार करतो मी. ह्या तिन्हीवरही प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. या संदर्भातील डिटेल पुढे पाहूया. अमायलेजवर आलेला आहे, ट्रिप्सिन आले, लायपेज आले. कदाचित तुम्हाला आणखीन एकदा वाचण्यात कुठंतरी येईल की अमायलेज आणि ट्रिप्सिन, लायपेज हे कशाचे प्रकार आहेत, तर ते एन्झाईमचे प्रकार आहेत. ओके. प्रथिनांची आवश्यकता काय आहे? प्रथिनांची आवश्यकता आपल्याला बघा, व्यक्तीच्या वजनाच्या प्रत्येक किलो मागे प्रथिनाची जी आवश्यकता असते ती 0.8 ग्रॅम असते. दररोज प्रथिनांची आवश्यकता किती असते तर 240 ग्रॅम असते. आणि व्यक्ती प्रत्यक्षात दररोज सरासरी किती ग्रॅम प्रथिन सेवन करतात तर 70 ग्राम करत असतात, जे आपल्याला 240 आवश्यक असतं. परंतु आपण जे डेली रुटीनमध्ये असतं ते सरासरी दिलेलं आहे की आकडेवारी करून 70 ग्रॅम आपण सेवन करत असतो. आता त्यानंतर संप्रेरक प्रथिने आणि वाहक प्रथिने ह्या दोघांचा फरक समजून घेऊया. बघा, वाक्य ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस वाचन करत एकदम पुढे जाता पुस्तक वाचता त्यावेळेस, परंतु त्यात नेमका फरक काय ते तुम्हाला 2-3 वर्षाच्या नंतर लक्षात येत असतं की आपली पोस्ट काय राहिली आहे. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस आपण सांगतोय किंवा शिकवत असताना कोणी त्यावेळेस जर काही गोष्टीला फोकस केला तर तिथे लक्ष द्या. आता संप्रेरक प्रथिने आणि वाहक प्रथिने यावर बघा, चयापचयाचा वेग, शरीराच्या वाढीचा वेग यावर नियंत्रण ठेवणे आणि विकसन नियंत्रित करणे ही महत्त्वाची कामे प्रथिने करतात. अशा प्रथिनात संप्रेरक प्रथिने म्हणतात. संप्रेरक प्रथिनाची उदाहरणे जर विचार कराल तर इन्सुलिन, बरोबर, ही ज्यावेळेस तुम्ही शुगर या टॉपिक वाचाल, मधुमेह, त्यावेळेस तुम्हाला इन्सुलिनचं महत्त्व कळेल. ग्लुकॅगॉन आणि सोमॅटोस्टॅटिन. आता ग्लुकॅगॉनचं तर मला आठवत नाही प्रश्न आला होता का नाही की, परंतु इन्सुलिनवर प्रश्न आलेला आणि सोमॅटोस्टॅटिनवरही प्रश्न आलेला आहे. आता सोमॅटोस्टॅटिनचं जे आहे त्याच्याबद्दलचं पुढचा पॉईंटमध्ये पाहूया आपण. वाहक प्रथिने, रक्तामधील तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिन या प्रथिनाद्वारे फुफ्फुसातील ऑक्सिजन शरीराच्या सर्व ऊतीपर्यंत पोहोचवला जातो. पेशी पटलावरची काही प्रथिने वाहक प्रथिने आहेत. ओके. आता कसं तर विचार केला तर संप्रेरक प्रथिने आणि वाहक प्रथिने हे नावावरूनच तुम्हाला उत्तर लगेच जर पर्यायामध्ये आला तर ते तुम्ही देऊ शकता. यात काही अवघड अशी गोष्ट नाही असं माझं मत आहे. संरचनात्मक प्रथिने मी सांगितलं की इन्सुलिन आहे, ग्लुकॅगॉन आहे, सोमॅटोस्टॅटिन आहे. काही प्रथिने संरचनात्मक प्रथिने म्हणून कार्य करतात. शरीरावरची बाह्य त्वचा, केस, नखे ही प्रथिनांची बनलेली आहेत. बघा, म्हणजे किती महत्त्वाचा पॉईंट आहे की जे शरीरावरची बाह्य त्वचा, केस, नखे ही कशाची बनलेली आहेत तर ती प्रथिनांची बनलेली आहेत. लक्षात घ्या. प्रतिपिंडे, अँटीबॉडीज हे प्रथिनेच आहेत. रोगजंतूशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडी अर्थात प्रतिपिंडे तयार केले जातात आणि ही प्रतिपिंडे म्हणजेच प्रथिने असतात. ओके. अशा प्रकारचा प्रथिनांचा महत्त्वाचा टॉपिक जे आपण पाहत आहोत. प्रथिनांचे स्त्रोत पाहूया. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक वनस्पतीज आणि प्राणीज. आता वनस्पतीज म्हणजे डाळी व शेंगापासून जे मिळतात त्यामध्ये हरभरा, शेंगा, राजमा, सोयाबीन, तूर, मूग, उडीद. आता ह्याचं सगळं महत्त्व घेऊन प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जी आहे, MDM ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत असं म्हणलं जातं, मिड डे मील स्कीम, त्याचा विचार करून शाळेमध्ये वाटाणा, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या सर्व प्रकारचा आहार दिला जातो प्रथिनांची आवश्यकता लक्षात घेऊन. आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस देखील तृणधान्य, कडधान्य ह्या सर्वांचा आपल्या आहारात म्हणजे जेवण करत असताना किंवा आहारात असणं गरजेचं आहे हे नेहमीच सांगितलं जातं. कठीण कवचाची फळे आणि धान्ये, त्यामध्ये शेंगदाणा आहे, काजू आहे, बदाम, अक्रोड, गहू, तांदूळ. शेंगदाणा गरिबाचं बदाम देखील म्हटलं जातं. पालेभाज्या. त्यानंतर प्राणी स्त्रोतामध्ये दूध, लोणी, तूप, अंडी, मांस, मासे, मत्स्य तेले. प्राणी स्त्रोतापासून मिळणाऱ्या प्रथिनास फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. जे मागच्या वेळेस मी सांगितलेलं आहे, कदाचित ह्या चार्टमध्ये ठेवायचं कारण पुन्हा एकदा याला लक्षात राहावं या उद्देशाने ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके. प्रथिने पुढील अणूपासून बनलेली आहेत त्याचा चार्ट एक लक्षात घ्या. बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. आता आपल्याला 3 पॉईंट लक्षात ठेवायचे बरं का, नेहमी लक्षात ठेवायचे. यावर प्रश्न आलेलाच आहे. तुम्हाला ज्यावेळेस वाचन करत असतात त्यावेळेस कर्बोदके आणि प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ ह्या तिघांची नेहमीच रचना सोबत दिलेली असते. म्हणजे वाचत असता एका खाली एकच दिलं जातं, बरोबर, कुठल्याही पुस्तकामध्ये.
तेही आपण आपल्या पुस्तकामध्ये आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये दिलेलं आहे. कर्बोदके ही CHO मी लक्षात ठेवलेलं आहे आणि स्निग्ध पदार्थ देखील CHO पासून बनलेले आहेत आणि प्रथिने जी आहेत ती CHON यापासून आहेत. फक्त इथं ना N नाव वेगवेगळं आहे. आता त्याच्यामध्ये मी शेवटी N नाव आहे म्हणून लक्षात ठेवलं, किंवा ही CHO कॉमन आहे ना, प्रथिनाला 2 नंबर N एवढंच लिहिलं आहे मी, बाकी काहीच नाही. ह्या पद्धतीने मी लक्षात ठेवलं आहे. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं किंवा हे स्टार करा, यावर प्रश्न आलेला आहे. प्रथिनामधील अणु कोणकोणते आहेत, तर कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला 400 रुपयात तुम्हाला PPT मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे, प्रथिनामध्ये नायट्रोजनचे जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी असते, म्हणून शरीर वृद्धीसाठी प्रथिने आवश्यक असतात. तुम्हा सर्वांना एक माझी विनंती आहे, तुमचा पगार जर सॅनिटरी इन्स्पेक्टर झाला तर 70,000 रुपये आजच्या तारखेला, आणि हा व्हिडिओ बनवत आहे मी साधारणपणे रक्षाबंधन ज्या दिवशी आहे 2025ला त्यावेळेस, आणि मी कॉमनच व्हिडिओ बनवून ठेवणार आहे जे कुठल्याही परीक्षेला असेल, कारण मला एक्स्ट्रा व्हिडिओ बनवायचे आहेत. MPWचा 50,000 पगार आहे. आता कुठल्याही पोस्टचा जर गटकचा विचार केला तर 50,000 पगार तुम्हाला 2025 मध्ये आहे. जॉईन व्हाल तोपर्यंत 60,000 55,000 पर्यंत जाईल. आता कोर्स जॉईन करायचा आग्रह एकच आहे की तुम्हाला टेस्ट जे आहे ते असंख्य द्यायचा विचार आहे. त्यामध्ये तुम्हाला पोस्ट निघेल, नो टेस्ट नो पोस्ट या तत्वाचा वापर करून तुम्ही टेस्ट सोडवाल तर पोस्ट मिळेल. या तत्वाचा वापर करून मी आरोग्य विभाग फोल्डरमध्ये जे कोर्स आहेत त्याच्यामध्ये हे सर्व टेस्ट देखील बनवणार आहे. वाचून उपयोग नाही, मी पुन्हा एकदा सांगतोय, वाचून उपयोग नाही. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे, आहारातील प्रथिनांची कार्ये, हा जो पॉईंट आहे ते पहा. शरीरातील वाढ आणि निगा. शरीरामध्ये पेशी आणि उती या प्रामुख्याने प्रथिनांनी बनलेल्या आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, शरीरामध्ये असलेल्या पेशी आणि उती या कशाने बनलेल्या आहेत, त्या प्रथिनाने बनलेल्या आहेत. आपल्या आहारातील प्रथिने आपणास अमिनो आम्लाची पुरवठा करत असतात. बघा, परत प्रथिने कशाची पुरवठा करतात, आपल्या आहारातील प्रथिने आपणास अमिनो आम्लाची पुरवठा करतात. पेशी आणि उती कशाशी बनलेल्या आहेत, प्रथिनाने. ही सगळं जो आहे हा प्रश्न आपल्या मनाला निर्माण झाला पाहिजे की कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. पुढे पाचक विक्रे जे आहेत ते अमिनो आम्लामध्ये विघटन करतात. पाचक विक्रे प्रथिनांची जी आहेत ते अमिनो आम्लामध्ये विघटन करतात. अमिनो आम्लाचे रक्तात अभिशोषण होते आणि रक्तामार्फत ती सर्व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. पेशी या अमिनो आम्लांना पुनर्रचित करून आपली प्रथिने बनवितात. म्हणूनच आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि निगा राखण्यासाठी आहारामधून प्रथिनांचा नियमित पुरवठा आवश्यक असतो. मानवाच्या शरीर बांधणीसाठी प्रथिने आवश्यक आहेत. स्टार करा, हे प्रश्न आलेला आहे. ऊर्जा स्त्रोत, 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा प्राप्त होत असते. स्टार करा, यावर प्रश्न आलेला आहे. ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी 10 ते 15% ऊर्जा प्रथिनापासून मिळते. स्टार करा, हे देखील प्रश्न यापूर्वी आलेले आहे. त्यानंतर अमिनो आम्लांची निर्मिती. अन्नद्रव्याचे विघटन करण्यास आवश्यक असलेले अमिनो आम्ल जे आहेत, अमिनो आम्ले प्रथिनापासून तयार होतात. हे पण महत्त्वाचं आहे. पुढे दैनंदिन शारीरिक कार्य करणे, शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, चयापचयाची क्रिया आणि वाढीला आधार देणे यासाठी पुरेशा प्रमाणात आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. आपल्या रोजच्या आहारातून मिळणारी प्रथिने ही अमिनो आम्लापासून तयार केली जातात. सजीव प्राण्यांना आवश्यक अशी अनेक प्रकारची कार्य करण्यासाठी ती आवश्यक असतात. आपल्या शरीरातील जवळपास अर्धी प्रथिने ही स्नायूंच्या स्वरूपात असतात. बघा, हे देखील महत्त्वाचं आहे की अर्धी प्रथिने ही स्नायूंच्या स्वरूपात आहेत. प्रथिनांची गुणवत्ता ही आपल्या अन्नातील अत्यावश्यक अमिनो आम्लांच्या प्रमाणावर अवलंबून असते. काय म्हणले बघा, आपल्या अन्नातील अत्यावश्यक म्हणजे कशाची गुणवत्ता हो, प्रथिनांची गुणवत्ता ही आपल्या अन्नातील अत्यावश्यक अमिनो आम्लाच्या प्रमाणावर अवलंबून असते. अशा प्रकारे ही प्रथिनांचे जे पॉईंट आहेत ते पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, अतिरिक्त प्रथिने मूत्रावाटे हे बाहेर सोडलं जातं. आपल्या एकूण आहारातील जी ऊर्जा आहे, ऊर्जेपैकी फक्त 10 ते 15% ऊर्जा प्रथिनापासून मिळत असते. आणि जास्त प्रथिने आहारात घेतल्यास ती कर्बोदकासारखी आपल्या शरीरामध्ये साठवली जात नाहीत. जादा प्रथिनांचे विअमायनीकरण, त्याला डिअमायनेशन असं म्हणतात, केले जाते. त्यापासून तयार होणारी उत्पादिते मूत्रावाटे बाहेर टाकली जातात. थोडक्यात प्रथिनापासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाहीत. त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया हा शरीराबाहेर टाकला जातो. विघटन होतं कशाचं, अमिनो आम्ले शरीरात कधीच साठवली जात नाहीत. पुन्हा एकदा मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की प्रथिनापासून जी मिळतात ती अमिनो आम्ले,
परंतु अमिनो आम्ले शरीरात साठवली जात नाहीत, स्टोअर होत नाहीत. आणि मग ह्या अमिनो आम्लाचे विघटन होऊन त्यातून काय तयार होत असतं, तर अमायनो तयार होत असतं. आणि अमायनो जो आहे तो शरीराबाहेर टाकला जातो. आवश्यकता असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयुक्त पदार्थामध्ये केले जाते. उदाहरणार्थ ग्लुकोनाओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. ग्लुकोनाओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन जे आहे ते रुबिस्को. स्टार करा, ह्यावर प्रश्न आलेला आहे. आणि आलेला आहे म्हणजे अर्थात आरोग्य विभागाचे तर पूर्ण पेपर वाचलेले आहेत मी. जवळपास GNM असो, ENM असो, SI असो, साधारणतः मी तब्बल 130 प्रश्नपत्रिका आणि मला माहीत नाही की आरोग्य विभागाच्या मला माहीत आहेत की आत्तापर्यंत 2025चा जर विचार केला तर 150 ते 160 प्रश्नपत्रिका आहेत ज्या मी वाचन केलेले आहेत तांत्रिकचे. सोबत MPC असो की सरळ सेवा असो, सगळेचे पेपर वाचन केलेला आहे. आता रुबिस्कोबद्दल बघूया. रुबिस्को विकराचे वनस्पतींच्या हरित लवकामध्ये रुबिस्को नावाचे विकर आढळते. कुठं आढळतं? रुबिस्को हे वनस्पतीच्या हरित लवकामध्ये. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात. रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. ओके. त्यानंतर स्नायू. आता बघा, अवयव आणि हे अवयव प्रथिनांच्या पचनानंतर पुढील अमिनो आम्ले तयार करतात. बघा आता लय बेस्ट आहे आणि खूप महत्त्वाचा चार्ट आहे. स्नायू. आता स्नायू जे हे अवयव आहे प्रथिनाच्या जे पचन आहे, पचन केल्यानंतर पुढील अमिनो आम्ल तयार करतात. ते म्हणजे ॲक्टिन व मायसिन ही लवचिक प्रथिने तयार होत असते स्नायूमार्फत. रक्त, हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे ही अमिनो आम्ल तयार होतात. त्वचा, मेलॅनिन, रंगद्रव्य आणि केरॅटिन, पियुषिक ग्रंथिका, विविध संप्रेरके हिचं एक वेगळाच प्रकरण आहे. स्वादुपिंड, इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. स्टार करा, यावर प्रश्न आहे. हाडे, ऑस्सिन ही कधी वाचण्यात आले नाही, कुठंतरी GNMला काहीतरी प्रश्न आलेला होता. पेशी, द्रवपटलातील प्रथिने, विविध विकरे. ओके. त्यानंतर प्रथिनांचे स्वरूप व वर्गीकरण. प्रथिनांचे स्वरूप आणि वर्गीकरण कसं आहे? स्वरूप व वर्गीकरण बघा. अर्थ, कार्य, संबंध आणि उदाहरण. विकरे, एन्झाईम्स, सजीवांच्या जैव रासायनिक क्रियेशी संबंधित उत्प्रेरके प्रथिने म्हणजे विकरे होय. व्याख्या लक्षात राहू द्या. बघा, सजीवांच्या जैव रासायनिक प्रक्रियेशी संबंधित उत्प्रेरक प्रथिने म्हणजे विकरे. विकरे म्हणजे काय ते मागच्या थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेलं आहे. अमायलेज काय विकरे कोणकोणते? अमायलेज, लायपेज, पेप्सिन, ट्रिप्सिन, हिमोग्लोबिन, अल्ब्युमिन, केरोटीन, ॲक्टिन, ट्युबिनिन. आता संप्रेरके काय आहेत? चयापचय क्रिया नियंत्रित करणारी प्रथिने, शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने. लक्षात राहू द्या. हे काय आहेत असं येऊ शकतो. आणि आता हे जे उदाहरण दिलेलं आहे मेलॅटोनिन, हे काय आहे? तर तुम्हाला खाली पर्याय येऊ शकतात की विक्रिय आहे का संप्रेरक आहे, अँटीबॉडीज. तर ते संप्रेरक आहेत. इन्सुलिन. ओके. इन्सुलिन लक्षात ठेवा. ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन आणि टेस्टोस्टेरॉन. ओके. टेस्टोस्टेरॉन हे लैंगिक प्रजनाशी संबंधित आहे. ओके. अँटीबॉडीज, रोगजंतूशी मुकाबला करणाऱ्या प्रथिनांना अँटीबॉडीज असे म्हणतात. रोगजंतूशी मुकाबला करणाऱ्या प्रथिनांना अँटीबॉडीज असे म्हणतात. ओके. जननेंद्रियाशी संबंधित संप्रेरके. बघा, जननेंद्रियाशी संबंधित संप्रेरके काय? मेद स्वरूपात असतात. जननेंद्रिय म्हणजे लैंगिक प्रजनन मी सांगितलं ते. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन ही जननेंद्रियाशी आहेत, पुरुष आणि स्त्री. आता ह्याच्यात पुरुषाचं कोणतं आहे आणि स्त्रियांचे कोणतं आहे हे तुम्ही इथं सांगा. तसं तर लैंगिक प्रजनन संस्थामध्ये मी शिकवणार आहे. प्रथिने आणि कॅलरीचा अभाव आणि प्रथिने, ऊर्जा, कुपोषण हे एवढंच चार्ट बनवायचं, कारण ह्यावर प्रश्न आलेला आहे आणि खूप वेळेस आलेला आहे. PEM, प्रोटीन, एनर्जी, मल, न्यूट्रिशन. आता व्याख्या बघा. आहारातील प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके यासारख्या पोषक द्रव्यांच्या प्रमाणात्मक आणि गुणात्मकरित्या अपुऱ्या प्रमाणामुळे होणाऱ्या स्थितीस प्रथिन, ऊर्जा, कुपोषण असं म्हणतात. स्टार करा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ह्या प्रथिन, ऊर्जा, कुपोषण मध्ये कोणते आजार येतात असा प्रश्न खूप वेळेस आला आहे. त्यामध्ये आता बघा, प्रथिन, ऊर्जा, कुपोषण निर्माण करणारे घटक कोणकोणते आहेत? ते पर्यावरणीय अयोग्य घटक, मोठे कुटुंब, मातेचे अस्वास्थ्य, दुग्धजननाची कमतरता, स्तनपान अकाली बंद करणे. त्यानंतर बालकांचे पालनपोषण आणि अंगावरील पिणे सोडण्यासंबंधीचे प्रतिकूल सांस्कृतिक प्रथा. प्रथिन, ऊर्जा, कुपोषण आढळ हा आजार साधारणपणे 5 वर्षाच्या आतील वाढ असणाऱ्या बालकांमध्ये आढळतो. त्यानंतर प्रथिन, ऊर्जा, कुपोषणाचे सूचक लक्षणं काय?
एका विशिष्ट वयासाठी अपेक्षित वजनापेक्षा कमी वजन असणं. आता तुम्ही ज्यावेळेस लोकसत्ता पेपर वाचता, माटा वाचता, त्यावेळेस किंवा मेळघाटमध्ये जो अमरावती जिल्हा आहे त्यामध्ये मेळघाट जो आहे धारणी ह्या पट्ट्यामध्ये, त्यानंतर नाशिकमध्ये सुरगाणा, पेठ किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही लातूर असो की चांगले जिल्हे देखील असो तिथे देखील कुपोषित बालक हा शब्द येतो. त्याचाच कुपोषित बालक जे आहे ना तो संबंधच ह्याच्याशी आहे. ओके. या संदर्भात जर निश्चित करण्यासाठीची सर्वात जास्त व्यावहारिक पद्धत म्हणजे वाढीविषयक तक्त्यांची नोंद ठेवणे होय. एक तक्ता आहे त्यांच्या जो अंगणवाडी सेविका आहे त्यांना दिला जातो, त्यामध्ये ते दिलेलं आहे. प्रथिन ऊर्जा कुपोषणामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणजेच प्रतिक्षम संस्था इम्युनो सिस्टीम दुर्बल होते. म्हणूनच ही बालके विविध आजारांना लवकर बळी पडतात आणि अतिसार हा आजार होत असतो. फैलाव बघा, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रथिन ऊर्जा कुपोषण हे सर्व राज्यामध्ये फैलावलेलं आहे. ओके, बघा मी सांगितलं. त्यानंतर शालेय पूर्व बालकामध्ये त्याचा फैलाव हा 0.1 ते 3.8% या दरम्यान आहे. प्रथिन ऊर्जा कुपोषणाची सर्वात गंभीर स्वरूपे ही दोन प्रकारची आहेत. ही सुजवटी क्वासिओर्कर आणि सुट्टी मॅरास्मस हे दोन आहेत. आणि हे दोन्हीवर प्रश्न आलेला आहे, भरपूर वेळेस आलेला, MPCला देखील आलेला आहे. म्हणजे आरोग्य विभाग तर 101% आलेलेच आहेत, परंतु MPC UPCला देखील आहेत. टीप बघा, महत्त्वाचं काय सांगितलं ते बघा. पोषक आहाराअभावी होणारी सुट्टी ही सामान्यपणे सुजवटीपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. सुट्टी हा आजार जो आहे तो सुजवटी या आजारापेक्षा जास्त प्रमाणात आढळतो. ओके. त्यानंतर आहे सुजवटी. याला जो आजार म्हटला जातो त्याला झुरणी रोग असं म्हटलं जातं. आणि प्रश्न आलेला आहे की सुजवटी या रोगाला खालीलपैकी झुरणी रोग जो रोग आहे तो खालीलपैकी कोणता, असा प्रश्न आलेला आहे. कारण बघा, प्रथिनांचे प्रमाणात्मक आणि गुणात्मक या दोन्हींच्या अभावामुळे हा आजार होतो. त्यानंतर सुजवटीची लक्षणे: सूज, फुगलेले पोट, खुंटलेली वाढ, पंडुरोग आणि भूक मंदावते. जनरली आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये ना एखादी आजार दिला जातो, खालीलपैकी कोणते लक्षण नाही अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आलेले आहेत. सुजवटीचे दुष्परिणाम: हेपॅटोमेगॅली, स्निग्ध पदार्थांचा संचय झाल्यामुळे यकृताचा आकार वाढतो, त्यास हेमॅटोमॅगॅली असे म्हणतात. स्टार करा, यामुळे पोट फुगते. ह्याची हेपॅटो किंवा हेमॅटोमॅगॅली हे जे आहे ना ते लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे प्रथिनांचे संश्लेषण कमी प्रमाणात होते. सुजवटीचे दुष्परिणाम: सुजवटीमध्ये आहारातील प्रथिनांच्या कमी सेवनामुळे जीवद्रव्यातील प्रथिने, विशेष करून अल्ब्युमिन, ट्रान्सफरिन आणि हिमोग्लोबिन सुद्धा कमी प्रमाणात जे आहे ते संश्लेषित होत असते. सुजवटीच्या रोगामध्ये बहुधा जीवनसत्वे आणि क्षार यांचा अभाव आढळतो. सुट्टी मॅरास्मस याला सुका रोग म्हणतात. बरोबर, सुजवटीला झुरणी रोग म्हणतात आणि सुट्टीला सुका रोग म्हणतात. सुका यावरून लक्षात ठेवा. दीर्घ कालावधीसाठी पुरेशी प्रथिने आणि पुरेशी आहार न मिळाल्याने बालकांना हा सुट्टी रोग होत असतो. लक्षणे: बालकांची कुंठित वाढ, स्नायूंच्या आणि त्वचेखालील चरबीचा ऱ्हास होत असतो, कारण शरीर सुकतं. नावावरूनच ते तशा प्रकारचं लक्षण आहे. सुजवटी आणि सुट्टी यातील तुलनात्मक अभ्यास बघा. सूज काय असते? पायाच्या खालील भागात सुजवटीमध्ये काही वेळा चेहऱ्यावर किंवा सर्वांगावर असते, सुट्टीमध्ये नसते, कारण शरीर सुकलेलं असतं. चरबीयुक्त यकृत हेपॅटोमॅगॅली असते, परंतु सुट्टीमध्ये नसते. स्नायूचा ऱ्हास नसतो, मध्यम स्वरूपात असतो. गंभीर स्वरूपात सुट्टीमध्ये ऱ्हास असतो. शरीर वजनाच्या स्वरूपात वाढीचा वेग मंदावणे सुट्टीपेक्षा कमी, परंतु सुट्टीमध्ये गंभीर व खूप जास्त असते. सुजवटीमध्ये असते, परंतु सुट्टीच्या तुलनेत नाही. भूक मंदावते, भूक चांगली लागते. चंद्रमुखी चेहरा असतो आणि सुट्टीमध्ये चंद्रमुखी चेहरा नसतो. प्रथिन ऊर्जा कुपोषणाचे उपचार. त्यामध्ये घरगुती स्तरावर PM अर्थात प्रोटीन एनर्जी मल न्यूट्रिशनचा उपचार करण्यासाठी प्रथिन ऊर्जा समृद्ध मिश्रण शास्त्रीय पद्धतीने तयार केले आहे. मिश्रण तयार करणारी संस्था कोणती आहे तर हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्था. या संस्थेवर नाव आलेलं आहे आणि ह्यावर देखील नाव आले की बा प्रोटीन एनर्जी मल न्यूट्रिशनचा जी प्रथिन ऊर्जा समृद्ध मिश्रण आहे ते शास्त्रीय पद्धतीने कोणत्या संस्थेने निर्माण केलेलं आहे. खालीलप्रमाणे अन्नाचा पुरवठा केल्यास मुले हे 3 महिन्याच्या आत बरी होऊ शकतात. तर बघा, प्रथिन ऊर्जा समृद्ध मिश्रण घटक तक्ता बघा. भाजलेले गहू 40 ग्रॅम, शेंगदाणा भाजलेले 10 ग्रॅम, एकूण 86 ग्रॅम या दोघांचा ठीक आहे. इथून प्रथिन मिळणार 11.3 ग्रॅम. भाजलेला बंगाल हरभरा 16 ग्रॅम, गूळ 20 ग्रॅम, ऊर्जा मिळणार 330 किलो कॅलरी.
ओके, हे भाजलेले गहू, शेंगदाणे भाजलेले ह्यांचं जर एकूण वजन 86 ग्रॅम खाण्यात आलं, प्रथिन मिळते 11.3 ग्रॅम, आणि भाजलेले बंगाल हरभरा आणि गूळ ह्या सगळ्यांचा विचार केला आणि तुम्ही जर ते खाल्लंय हे सगळे एकत्रित करून, तर तुम्हाला प्रथिन मिळतं 11.3 ग्रॅम. ओके, आणि ऊर्जा मिळते 330 किलो कॅलरी. तर यावर तर कधी प्रश्न आलेला नाही, परंतु स्टेट बोर्डच्या पुस्तकात हा तक्ता आहे म्हणून लक्षात घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा घ्या, भाजलेले गहू 40 ग्रॅम असेल, त्यानंतर भाजलेला बंगाल हरभरा हा 16 ग्रॅम असेल, त्यानंतर गूळ हा 20 ग्रॅम असेल आणि शेंगदाण्या 10 ग्रॅम असेल, तर तुम्हाला योग्य प्रमाणात प्रथिने मिळतात. ओके, 89 ग्रॅम वजन ते होतं. प्रथिन ऊर्जा कुपोषण प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? स्तनदा व गरोदर स्त्रियांना योग्य आहार देणे, स्तनपान वाढवणे, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार देणे, नियमित सर्वेक्षण करणे, त्यानंतर अतिसाराचे सुरुवातीलाच निदान व उपचार करणे, कृमीने अतिबाधित असलेल्या मुलांच्या शरीरातून कृमी काढणे, प्रौढामध्ये प्रथिनाभाव, शक्यतो ज्या ठिकाणी लहान मुलांमध्ये प्रथिनांचा अभाव आढळतो त्याच ठिकाणी प्रौढामध्ये देखील आढळतो, परंतु असं होत नाही की सापडले बा. प्रथिनांच्या अभावाची प्रौढामध्ये लक्षणे पुढील प्रमाणे: कमी वजन, पंडुरोग, सतत पातळ शौच, त्वचेखालील चरबी कमी होणे आणि सुस्ती, जखमा लवकर भरून न येणे व सूज हे प्रौढामधील प्रथिनांचे जे आहेत ते अभावाची लक्षणे आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू स्निग्ध पदार्थ. या व्हिडिओमध्ये आपण प्रथिने हे पूर्ण पाहिलेलं आहे, बरोबर. तर यूट्यूबवर तुम्हाला हे व्हिडिओ आहेतच, परंतु टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. आरोग्यभाग फोल्डरमध्ये जी परीक्षा तुम्हाला आवश्यक आहे ते जॉईन करा. माफक दरामध्ये आहेत, जे इतरांच्या तुलनेत भरपूर कंटेंट तिथं उपलब्ध असतील. PDF नोट्स देखील असतील, परंतु ते रीडेबल असतील, नॉट शेअरेबल अँड नॉट प्रिंटेबल. कारण तुम्हाला आरोग्यभाग तांत्रिक डायरी ही 5वी आवृत्ती असो किंवा येणाऱ्या काळात 6वी आवृत्ती असेल, 7वी आवृत्ती असेल, ते मिळतच राहील. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.